दिगचा आहे. पंचांनी सांगितलं इट इज वाईड आणि ऑल्सो 1 फॉर द ओव्हर हा कॉल आता करण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त उचलेची ताकीद आता गोलंदाजाला बहाल केलेली आहे. एक्स्ट्रा रन ॲड होताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत पहिल्या डावात फलंदाजी करत असताना सध्या डाव सुरू होतोय जय बजरंग महाज बी क्रिकेट संघाचा. मेजर विनोद आहेत स्ट्रायकर एंडला. ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. स्कोर लेगला डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चांगला थ्रो सध्या विकेट किपर एंडला देत असताना एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. विथ द बॅट मेजर विनोदचं वैयक्तिक खातं खुलं होतंय तर सिंगल धाब्यासोबत सध्या संघ आपण बघत आहोत पोहोचलाय पुढे 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या बलीला आणखीन एक आपट बार. आता नोचा सिग्नल आलेला आहे सिरीज कारण यापूर्वीच पहिल्या बॉलवर 1 फॉर द ओव्हर हा कॉल दिला होता. आता बाउन्सर लिमिट क्रॉस केली आहे गोलंदाजानं त्याच कारणास्तव नोचा सिग्नल आलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल संधी बनली आहे ते आता बॅटर अज्जूला अर्थातच अजितला ज्याची बॉलिंग शैली फार युनिक आहे देखण्याजोगी आहे. तो सध्या सलामीसाठी पोहोचला. एक एक्स्ट्रा रन स्कोर सध्या 3. नेक्स्ट बॉल फ्री हिट. याबलेला समोर ऑन दी अप बिट ऑफ मध्ये त्याचा फायदा घेतलाय. पाठवलाय बॉल लॉंग अप बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर फ्रीट वरती प्रिचार्ज होऊन बॅटिंग अज्जूच्या बॅटमधून येतोय जे बजरंग महाज बी साठी आकर्षक आंबेगावकर चषक. पहिला 4 चौकार. या चौकारासोबत स्कोर आपण बघत आहोत सध्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. फ्लिक ऑफ द रिस्ट बॅटची कडा घेतली आहे. बॉल मागे चाललाय. फ्लाइंग लेगला चांगली फिल्डिंग. शॉर्ट फान लेगला चांगलं बॅकअप येताना दिसतं. अदरवाईज 4 धाब्याची शक्यता नाकारता आली नसती पण फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो सध्या दर्जा सामन्यात जपत असताना आपण बघत आहोत टीम मसा वॉरियर्स क्रिकेट संघाला. मिळते ते 1 धाव. सिंगल धाब्यानं सध्या स्कोर पोचलाय पुढे. 8 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल या वेळेला बॅकफुटवर जात असताना पूल केलाय. मेजर विनोदनं गुल केलाय. विराट कोहली स्टँडच्या समोर विस्फोटक फटका षटकार. या षटकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा आणि त्यानंतर कव्हर्सला हा बहादार फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने निघून चाललाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. इनसाइड आउटचा नजाकत बरा फटका मेजर विनोदच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक 4 चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. टीमची टोटल आहे 18. सूर्यजी गुडे लकी चॅनलचे सर्वेसर्व आणि नवापाडाचे सर्वेसर्व आहेत. विनंती आहे आपण या मंचावरती. वेगवान बॉल सरळ चेहऱ्यावरती आदलाय. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न. नॉस्ट्राकर यांना रनआउटचा चान्स बनलाय का आता एक्झॅक्टली पाहावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहतोय. हे सिरीज तिसऱ्या पंचांची मदत आता मागितली आहे. मेन अंपायर अजित पुत्रन सरांनी नॉस्ट्राकर यांना पाहावं लागेल. विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला की अपयशी ठरला. पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये बॅटर अज्जू आपली बॅट व्यवस्थित ड्रॅग करू शकला की नाही या सगळ्या गोष्टी आता निरीक्षणात आणल्या जातील पाहिल्या जातील आणि तदनंतर जो काही निर्णय तो ऑनस्क्रीन नसेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. राकेश शहा अर्थातच रॉकी सर आपल्या सोबत जॉईंट आहेत. आमच्या अत्यंत जवळच्या निकटवर्ती आहेत. नॉट आउट आहे सिरीज. बॅटर इज सेफ. अज्जू सुरक्षित असतील. अज्जू सेफ असतील. मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हरची होईल सांगता स्कोर आहे 18. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. विकेट किपरनं बॉलरकडे थ्रो दिला. त्यानं बॉल एस्टॅनवरती हिट केला पण तोपर्यंत बॅटर मात्र पॉपिंग क्रीजमध्ये इनलाईन सुरक्षित पोहोचले होते. व्हेरी गुड डिसिजन. स्कोर बनलाय 18. 18 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. चला वेळ जास्त घेत आहे. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेलं आहे. वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य हवं. लक्ष सुद्धा
वसंतजी बोईर आंबेगावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. विनंती आहे दादांना या मंचावरती. सेकंड ओव्हर षटक सुरू होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर सध्या 30 सर्कलच्या बाहेर आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी तयार अमोल. पहिला बॉल चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो देखना फटका. नजाकत बरा फटका. बेमिसाल टायमिंग. लाजवाब स्ट्रोक. चौकार. थँक्यू. या चौकारासोबत सध्या टीमची टोटल आपण बघत डबल डिजिट डबल फिगर 22. 22 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आक्रमक सुरुवात सध्या दोन्ही बॅटर्स या सामन्यात आपण बघत आहोत. या वेळेला चांगला ऑफ ड्राईव्ह डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर सेट आहेत. एक धाव मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न चालवला होता पण तत्परतेनं नकार दिला मेजर विनोदनं. एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 23. 23 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. चांगला स्टार्ट या मॅचमध्ये आपण बघत आहोत. मागचा सामना तर हाय स्कोरिंग होता जेथे 79 धावा जगावदेव खानिवरेनं बनवल्या होत्या. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न ऑफटमच्या बाहेर कमिट झाला बॅटर पण तो प्रयत्न अपयशी राहिलेला आहे. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. पंच काहीतरी सूचना गोलंदाजाला पटवून देत आहेत. डेंजर झोनमध्ये आय थिंक तो आलाय. हलकंसं अपील झालं होतं पायचीसाठी. आता गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप आहे. फर्स्ट ऑफ ऑल गोलंदाजाला ते पटवून देत आहेत ऑनफिल्ड अंपायर बाळा माने सर आणि तदनंतर जे काही इम्प्लिमेशन असेल ते दिलं जाईल. एसडीज स्कोर 23-23. या वेळेला स्टेट बॅटनं समोर ड्राईव्ह केलाय. खोलात होता बॉल. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिडॉनला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 24-24 विदाउट एनी विकेट लॉस. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटीला येतोय. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे इनॅक्शन असेल आणि त्यांना फाईट करेल संघ साई किरण 11 नवापाडा. ड्रेसकोड कलेक्ट करा दोन्ही टीम. चांगला आउटस्विंगर. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. डॉट बॉलची होईल समाप्ती. छोटेखानी कमबॅक होत आहे कम्पॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात थोडी कामगिरी इकॉनॉमिकल केली आहे अमोलनं. पहिल्या षटकात 18 होते. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. यॉर्कर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. अटेम्प्टेड यॉर्कर. परफेक्ट ब्लॉक होल. डॉट बॉलची होईल समाप्ती. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 24-24. ओव्हर इज कंप्लीट. षटक समाप्त होतोय दुसरं. पहिला बॉल चौकार. तदनंतर एक सिंगल धाव. तिसरा बॉल डॉट. चौथ्या बॉलवर सिंगल आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सो षटक ऑफिशियली समाप्त झालेलं आहे. जे कमबॅक हवं होतं जी वापसी होती ती मसा वॉरियर्सला ती गोलंदाज अमोल कथरेनं करून दिलेली आहे. स्कोर सध्या 24-24. 12.00 धाब्याची धावगती सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकं 20 मिनिटात टाकायचे आहेत. लक्ष सुद्धा मसा वॉरियर्स बरोबर 12 वाजता सामना सुरू झालाय. 10 मिनिटांचा एक्झॅक्ट वेळ. आतापर्यंत 2 षटकं टाळण्यासाठी तुम्ही घेतलेलं आहे. सो थोडं घाई करा. थोडं फास्ट खेळा. यानंतर आणखीन एक लढत साई किरण 11 नवापाडा आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे इनॅक्शन असेल. गोलंदाजीसाठी निखिल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू होतोय. चला वेळ का करताय मसा वॉरियर्स. लक्ष सुद्धा मित्रांनो 13 मिनिटं यापूर्वी वापरात आणली होती. जरा घाई करा. थोडं फास्ट खेळा. लक्ष सुद्धा. निखिलच्या प्रत्येक विकेटसाठी साहिल रोठे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. दोस्ती दुनियेच्या जगतातील राजा माणूस
साहिल शेठ रोटे आपलं वेलकम आहे, पुन्हा एकदा स्वागत आहे. अनिश कुर्लेकडून देखील 500चा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे, त्यांचं देखील करूयात वेलकम. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय. जवळजवळ 11 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेली आहेत. लक्ष सुद्धा जरा घाई करा मसा वॉरियर्स. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, चांगला बाउन्स होतोय, चांगला उसळतोय आणि सरळ जाऊन फलंदाजाच्या शरीरावरती आदळतोय. थोडे दुखापतग्रस्त आय थिंक झाले असावेत मेजर विनोद. इतका डेडली बाउन्स त्या बॉलवरती पाहायला मिळाला. डॉट बॉलनं झाली आणि निर्णायक तिसऱ्या षटकाची सुरुवात. बॅकअप लेन समोर फोर्सिबल फटका, मिस टाइम स्ट्रोक, लॉंग ऑफला फिल्डर, पण त्याचं जजमेंट खराब आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट इज ऑल द वे फॉर सिक्सर. षटकार. फिल्डर त्या ठिकाणी रोहन होते, ज्याला स्वतःवरती कंट्रोल ठेवता आला नाही. ओव्हर रन तो झाला, त्यानंतर मागे येण्याचा प्रयत्न. या षटकारानं स्कोर 30. डाऊन दी लेग स्टिक, हाफ राखर होता. चेंडूबाटचा संपर्क व्यवस्थित घडवता आला नाही. मेजर विनोदला एक्स्ट्रा रनचा सिग्नल अजित पुत्रन सरांकडून करण्यात आलेला आहे. 3 लिजेंड अंपायर या स्पर्धेला सध्या लीड करत असताना आपण बघत आहोत. राकेश शाह सर, त्याचबरोबर बाळा माने सर आणि अजित पुत्रन सर अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात. यावेळेला बॅकफुट जात असताना पूल केल्या, बॉल गॅप मध्ये खेळतात. एक्सलंट टायमिंग, गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तिसऱ्या षटकाची ड्रिंक्स ट्रॉली बी गेटिंग रेडी आणि यानंतर होणारा जो सामना आहे ड्रेस कोड कलेक्ट करा. साई किरण 11 नवापाडा आणि त्या सोबतीनं सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. ऑफ टर्मच्या बाहेर शफल झाले होते, पण गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत, तेच दाखवत आहेत अजित पुत्रन सर. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल सरकते पुढे. आतापर्यंत 36 धावा आहेत स्कोरबोर्डवर. फुल टॉस, पण हवं तसं टायमिंग जुळलं नाही. श्रेडिश लॉंगॉनचा फिल्डर आलाय, चांगलं बॅकअप करतोय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न चालवला होता अज्जून. अज्जू थोडा ओव्हर कॉन्फिडंट आहे आय थिंक, कारण यापूर्वी देखील एक नाहक धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. या गोष्टी आता रोखाव्या लागतील. स्कोरबोर्डवर नजर टाकूया. धावा बनलेल्या 37, बॉल बाकी आहेत अजूनही 2. 37 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस, ज्यामध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल 10. अज्जूचं 2 चौकार, जो स्टॅकर एंडला आहे. या वेळेला टर्न केल्या बॉल इनफिल्ड मध्ये, फिल्डर थ्रो चांगला आलाय. नॉन स्टॅकर एंडला बॅकअप येते गोलंदाजाचं आणि आता रनआउट साठी मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. सिटीज नॉस्टाकर एंडला. बॅटर अज्जू यापूर्वीच उल्लेख केला होता. अज्जू थोडा ओव्हर कॉन्फिडंट आहे. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो करतोय आणि पायसे आता तो प्रयत्न त्याच्या अंगलट आलाय की काय. स्टे ट्यून विथ अस. जाऊयात कंट्रोल वार रूम मध्ये, पाहूयात विथ बॉब टेलिकास्टिंग धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला तो यशस्वी ठरला की नाही. येस, ही इज गॉन. फलंदाज होतोय बाद आणि अखेर धाबाद. धावचीची पहिली विकेट मिळते ती मसा वॉरियर्सला मिळते. सांघिक सुयश. अज्जूला सोडावं लागतंय मैदान आणि 37ला गमावलाय गडी पहिला. बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग महाज बी क्रिकेट संघानं फलंदाज बाद. तर हितेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हार्ड हिटर आहे, फिंच हिटर आहे हा बॅटर जय बजरंग महाजबेचा. स्कोर सध्या बनलेला आहे 37-37. स्टील 1 to go. कॅप्टन्स साई किरण 11 नवापाडा आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवबे. ड्रेस कोड जर आपण कलेक्ट केला असेल
तर विनंती वजा सूचना आहे, इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी आपली उपस्थिती गरजेची आहे, अनिवार्य आहे. शॉर्ट बॉल आपल्याला बॅकफुटवर जात असताना हुक केलाय, दिली आहे दिशा आणि खराब केली आहे गोलंदाज निखिलची दशा. पाठवलाय बॉल लॉंग लेग सी मार्शाच्या बाहेर. हुक करत असताना स्कोरबोर्डवर या 4 धावा बुक करतोय मेजर विनोद. 3 ओव्हरची सांगता. टीमची टोटल 41. ड्रिंक स्टॉली गेले मैदानात. या घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक आणि देऊया संधी डीजे अनिकेतला. हिंदुस्थान मुरबाड विभागाच्या आपला शिलेदारांचा खंदा हातभार आपण बघतोय आणि सध्या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं विकासदादा कोर यांचा सन्मान होतोय. विकासदादा कोर यांचा होतोय सन्मान. वस्त्रालंकार, आकर्षक चषक आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान होतोय. या आकर्षक चषकात, आंबेगावकर चषकात सर्व उपस्थितांचं स्वागत आहे. यानंतर आणखीन एक सन्मान आपण सन्मानित करतोय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुरबाड विभागाचे कार्यकर्ते जितेशदादा वांगणे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. दादांना देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. दिनेशजी खरं यांच्या शुभ असते. हा सन्मान होतोय जितेशदादा वांगणे यांचा, जे उपस्थित झालेत आणि त्यांचं मनापासून आभार आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. मॅच कंटिन्यू कराय का बाजूला ऑनफिल्ड अंपायर ऑफिशियल स्कोरर बंटी दादा आपण लक्ष द्या. तदनंतर देवाभाऊ शेळके आमच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती आमचे बॅचमेट आहेत आणि त्यांचाही सन्मान या आंबेगावकर चषकाच्या वतीनं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुरबाड विभाग धर्मो रक्षिती रक्षिता या उक्तीप्रमाणे या सर्व कार्यकर्त्यांचं चांगलं काम तालुका स्तरावर, राज्य स्तरावर आणि नवे नवे तर संपूर्ण भारतभर आपण बघत आहोत. आणि त्यांचे शिलेदार गणेशदादा मते यांनाही यानंतर आम्ही सन्मानित करतो. विनंती आहे गणेशदादा मते या आपले सन्मान स्वीकारा. षटक 14 सुरू होते. पहिला बॉल पंचांचा नोचा सिग्नल आलाय. एक धाव मात्र मिळताना दिसेल. नो +1 या सिटीज. एक्स्ट्रा 2 धावा मिळत आहेत आणि एक्स्ट्रा 2 धावेसोबत या सिटीज फिल्डिंग कॉम्बिनेशन बाबत सध्या चर्चा आहे, फील्ड प्लेसमेंट बाबत, आणि त्याच कारणासह नो बॉल आता दिलेला आहे. तदनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुरबाड विभागचे भरतदादा गरत आपल्याच आयोजन समितीतील एक मुख्य व्यक्तिमत्व, त्यांचाही सन्मान यानंतर होतोय. विनंती आहे दादांना आपले सन्मान स्वीकारा. पहिला बॉल नो +1. एक्स्ट्रा 2 धावा आल्या. स्कोर पोचला 43-43 आणि संधी बनली त्या ठिकाणी मेजर विनोदला फ्रीड बॉल खेळण्याची. क्लीन बोर्ड पण बॉल मागे आलाय. लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाची मिळते 7. वाह क्या बात. 22चा येतोय हा फ्रीड बॉलवर. लकी 4 चौकार. विभाग विकासदादा कोर, जितेशदादा वागणे, देवभाऊ शिल्के, गणुभाऊ मध्ये, भरतजी घरत या सर्वांचा मनापासून आभार. आपण स्पर्धेला दिलेली सदिच्छा भेट आणि आपण केलेलं कार्य येणाऱ्या पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी असेल आणि अशाच आपल्या कार्याचा अविरत झेंडा आपण नवे नवे मुरबाड तालुका, नवे नवे ठाणे जिल्हा तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर मिरवावा याच आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा शुभेच्छा असतील. मॅचकडे जाऊयात. धावा बनलेल्या आहेत 47. बॅक ऑफ लेंथ होता. डाऊन द लेग स्टिक वाईड बॉल. संधी तर बनली होती मेजर विनोदला, पण बॉल थोडा शरीरापासून दूर होता. त्याच कारणास्तव चांगलं मिडल ते करू शकले नाही. मात्र वाईड बॉल आलेला एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 48-48. लॉस ऑफ 1 विकेट. मेजर विनोद 13 बॉल 27चं योगदान आतापर्यंत देतोय. यावेळेला स्क्वेअर लेग अंपायर कडून नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. गोलंदाजाला थ्रो चेकसाठी
आता दंडित केलेलं आहे. रनआउटचा चान्स या दरम्यान बनलाय आणि आता मेजर विनोदला मैदान सोडावं लागेल, पण गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही सिरीज. आता तेच सांगतायत स्कोरलेग अंपायर अजित पुत्रन सर. नो+1 या 2 धावा मिळतील आणि बाकी जी काय पॅनल्टी आहे त्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटी आमच्यापर्यंत अधिकची माहिती देईलच. एसडीस गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाही संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता त्याला दंडित व्हावं लागेल. ही सूचना स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी घरत त्यांच्या वतीने आलेली आहे. सो नो+1 विकेट. 28 धाब्याचं योगदान देत असताना मेजर विनोद बाद होतोय. आता या सामन्यात सध्या स्कोर आपण बघत आहोत 50 पार द्यान 50. नवीन बॅटर पोहोचला बॅटिंग करता. जयवंत दाखल होताना पाहायला मिळतात. आता 14 षटक कंटिन्यू करण्यासाठी धीरजचा वापर करण्यात आलेला आहे. 4 बॉल या षटकाचे बाकी आहेत. पंचांनी मात्र गोलंदाजाची जी ॲक्शन होती ती अवैध ठरवलेली आहे. त्याच कारणासह अमोलला आता रोखलेलं आहे. फ्रीट कंटिन्यू असेल या सिरीज. लाईन चांगली आहे की नाही ते पाहायचं आहे. सिरीज वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव. फ्रीट ऑल्सो कंटिन्यूस. एक्स्ट्रा धाब्यानं स्कोर सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 51. 51 धावा. गोलंदाज तयार. राऊंड विकेटनं यावेळेला चांगला बॉल आहे. टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. चाललाय बॉल सरळ विकेट किपरच्या हातात आणि 1 धावेसोबत होते छोटेखानी कमबॅक. त्या ठिकाणी गोलंदाज जयवंतकडून डॉट बॉल. स्कोर 51. 51. यासाठी बॅटिंगसाठी जयवंत आहे तर धीरजकडून एक कमबॅक होतं. बेगवर पाडन. बॅटची कड आहे पण फिल्डर पासून थोडा दूर हा बॉल पडलेला आहे. बॅकअप येतं 1 धाव. स्कोर सध्या सिंगल धाब्याने आपण बघत आहोत. पोहोचल्या पुढे 52. 52 धावा. पहा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जी गर्दी झालेली आहे. क्रीडा रसिकांना विनंती आहे आपण मेन स्टेजवर या. भरपूर जागा उपलब्ध आहे. मेन स्टेजवरून आपण आंबेगावकर चषकाचा आनंद घ्या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षक म्हटलं तर राजा आहे. प्रेक्षक म्हटलं तर आमच्या आयोजकांचा पाठीचा कणा आहे आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपलंही सहकार्य अपेक्षित आहे. या वेळेला चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर पायावरती आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि आणखी एक बॅटर आता रनआउट होऊन सोबत सुटतोय. हितेशची जयवंत माघारी परत आहेत. या षटकात रनआउटची आली आहे दुसरी विकेट आणि मैदानावरती लागलाय त्या ठिकाणी धक्का. तिसरा टीम जय बजरंग महासबीला. फलंदाज रनआउट. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 52. 52. कमबॅक चांगलं राहिलं धीरजचं. त्यानं आता धावफलकाला धीर दिलेला आहे. चांगला आउट स्विंगर. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला. टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला. टॉस होत असताना बॉल सरळ आला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल होईल. निर्णायक 4थ्या षटकाची सांगता. एंड ऑफ 4th ओव्हर. स्कोर सध्या आता आपण बघत आहोत 13.00 धाब्याच्या धावगतीनं. बाद झाल्यानंतर मेजर विनोद, अज्जू आणि जयवंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 52. 52 धावा. पहा इनिंग ब्रेकच्या दरम्यान कंपल्सरी टॉस आहे. साई किरण 11 नवापाडा आणि सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या सूचनेकडे लक्ष सुद्धा. जर जास्त वेळ तुम्ही घेता इनिंग ब्रेकमध्ये ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमला टॉस विन डिक्लेअर केली जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. साई किरण 11 नवापाडाचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत आहे. वेलकम. लास्ट ओव्हर. रोहन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स इन कडून षटक सुरू होत आहे 5वं अंतिम अखेरचं. मागच्या 2 सामन्यात चांगली धावसंख्या बनताना आपण पाहिलेली आहे. या सामन्यात देखील 53 धावा 4 षटकात बनलेला आहे. आता हितेश जो हार्ड हिटर आहे जय बजरंग महासबीचा त्याच्याकडून अपेक्षा आहेत जय बजरंग महासबीला फिनिशिंग टच देण्याच्या. पाहायचं कशा पद्धतीनं आता काम या अंतिम षटकात तो करेल. तोडफोड होईल
की होईल पुन्हा एकदा कमबॅक मस्त वॉरियर्स हे पाहायचंय. षटक सुरू होते 5वं. गोलंदाज तयार. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, पूल केलाय, पाठवलाय बॉल हवाई यात्रेकरता. फार दूरच दूर मारलाय, लांब मारलाय, लांब लचक षटकार येतोय तो हितेशच्या बॅटमधून. 6 धावा. गुड शॉट. स्कोर सध्या फ्लाय होतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 58 धावा. पहिल्या बॉलवर केले भव्य स्वागत 5व्या षटकात गोलंदाज रोहनचं. रोहनच्या विरुद्ध त्यानं धारण केलं आक्रमक पवित्रा. किसनजी बांगर उपस्थित झालेत, या आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर उमेशजी गोतरणे देखील उपस्थित झालेत, खास करून वाड्यावरून उपस्थित झालेत, आपलं स्वागत आहे. या वेलकम बॅक. आणि खास करून या स्पर्धेसाठी ज्यांच्या पद्धतीनं टी शर्ट्स सौजन्य देखील आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलंय, या दोन्ही अतिथींचं सौजन्य दात्यांचं स्वागत आहे. स्पेशली किशनजी बांगर आपलं वेलकम. गोतरणे साहेब आपलं वेलकम. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. थोडं दुर्लक्ष झालं होतं मॅचकडून, कारण मांड्यावर आगमन झाले होते, पण मॅचकडे आपण जातोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. स्कोर सध्या स्थिर आहे 58 धावा. बॉल बाकी आहेत 3. या बेलेला खोलात होता बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय, आता ओव्हरथ्रो झालाय, प्रयत्न पलटेल का हितेश, हा प्रश्न उपस्थित झाला होता पण नकार आता आलेला आहे. एकच धाव, लेग बायचा सिग्नल अजित पुत्रन सरांकडून. आणि एक्स्ट्रा धाब्यानं सध्या स्कोर पाहताय पोचलाय पुढे 59. आतापर्यंत 59. 2 बॉल बाकी आहेत. 5 किती धावसंख्येचं टार्गेट सेट होईल. बॅट चिकट आहे, बॉल मागे फ्लाय झालाय, धाव हवी आणि ती मिळेल देखील. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघ कर्णधार उपस्थित व्हा. फायनल कॉल फ्रॉम आवर मॅनेजमेंट कमिटी. लक्ष सुद्धा. एक धाव. स्कोर 60. 60 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे मित्रांनो. लक्ष सुद्धा. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. इतकं भव्य दिव्य आयोजन आहे. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करा. शेवटचा बॉल, हवं तसं टायमिंग नाही. एक धाव तर बनली आहे. दुसरीसाठी निघालेत हितेश आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र स्टॅकर एंडला ते धाबाद होत आहेत. पहिला डाव संपलाय. बनल्या गेल्या धाबा 61. 4 गटांच्या मोबदल्यात आणि सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट झालंय मसा वारेस समोर 62. 62 धावेचं. किसनदादा बांगर यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. संघ कर्णधार उपस्थित व्हा. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे वेलकम. स्वप्नील गायकवाड स्कीपर जॉइंट टू बिस. टॉस होतोय. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील अंतिम अखेरचा होता चौथा सामना. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध आपण बघत आहोत साई किरण नवापाडा. इनॅक्शन असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. आदरणीय अतिथी किसनजी बांगर यांच्या शुभस्य होतं टॉस. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आपण यूज करतोय. कॉल असेल साई किरण 11 नवापाडाचा. कॉईन स्पिन होतोय. हेड असा कॉल आहे. कॅन्डेसिडी स्टेल. सो नाणेफेकीचा कौल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेच्या बाजूने लागलाय. मान्यवरांना विनंती, आपण असं नसतं बा, आपल्याकडे वेळ आहे तर आपण दोन्ही टीमच्या संघ कर्णधारांसोबत चर्चा करूयात. स्वप्नील, नाणेफेकीचा कौल तू जिंकलाय कर्णधार म्हणून. यापूर्वी मागच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी तुझ्या टीमची राहिली आहे, पण आज तुझ्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संघ मैदानात दाखल होतोय. कॅप्टन आहेस, साईडनं तुझ्या टॉसचा कॉल लागलाय. आता 5 षटकांमध्ये प्रथमतः काय करण्यास पसंती दर्शवशील? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तू स्वीकारलाय. समोर पाहिलं तर साई किरण 11 नवापाडा. बॅटिंग ऑर्डर या टीमची तगडी आहे. कुठले असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या पहिल्या सत्रात तुला चांगल्या कामगिरीची ॲज अ कॅप्टन अपेक्षा आहे? जे नेहमीचे बॉलर असतात आशुतोष, हर्षू, आदित्य आणि शुभम यांच्यावर लक्ष असेल. आणि आम्ही नवापाडा हा चांगला संघ आहे, त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या टीमची खासियत काय आहे? या स्क्वॉडची स्पेशालिटी काय आहे?
ही स्पेशलिस्ट अशी आहे की बॅटिंगसाठी जाणली जाते, पण आज काहीतरी चेंज म्हणून आम्ही फिल्डिंग घेतली पहिली आणि एक दोन प्लेयर इंजर्ड आहे त्याच्यामुळे फिल्डिंग करण्यात. लास्ट क्वेश्चन, कसं वाटतंय आंबेगावकर चषकाचं चौथ्या पर्वातील आयोजन? मागच्या 3 पर्वात देखील तुम्ही सम्मिलित झालेलेच आहात, पण या चौथ्या पर्वाविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? प्रथमतः तर दिनेश सरांचं आणि पूर्ण आंबेगावकरांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथे खेळायला सगळ्यात जास्त मजा येते इथे. या चर्चा आपण करूयात. साई किरण 11 नवापाडा टीमच्या कॅप्टन सोबत टॉस गमावलाय. टॉस इम्पॉर्टंट होता का? हो, इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी. आता टॉस तर गमावलाय, पहिल्या डावात बॅटिंग करायची आहे. काय अपेक्षा असतील या सामन्यात? 5 ओव्हरमध्ये किती धावा सेफ वाटतात? 65-70 धावापर्यंत आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. 65 ते 70 धावा बनवण्यासाठी असे कुठले बॅटर असतील, खास करून टॉपरमध्ये असा कुठला विस्फोटक फलंदाज असेल ज्याच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा ॲज अ कॅप्टन तू करतोय? आमच्याकडे सोमनाथ आहे, योगेश आहेत, प्रेम आहे, कल्पेश आहे, 4 फलंदाज आहेत. ओव्हरऑल या अंगमात साई किरण 11 नवापाडा संघाची सांघिक कामगिरी आतापर्यंत खेळल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये कशी राहिली आहे? खूप चांगली राहिली. यावर्षी थोडंसं स्ट्रगल केलं आम्ही, पण आज भरपूर प्रॅक्टिस केली यावर्षी. खास करून आंबेगावकर चषकात तुम्ही सम्मिलित झालेल्या आहात. मागच्या 3ही पर्व तुम्ही सम्मिलित झालेल्या आहात. आता चौथ्या पर्वात या स्पर्धेचं पदार्पण तुम्ही पाहताय. काय म्हणाल ओव्हरऑल या स्पर्धेचा तामझाम हे आयोजन पाहून? आयोजन तर खूप छान आहे. दिनेश भाऊ आम्हाला इथं खेळण्यासाठी संधी दिली त्यामुळे त्यांचं धन्यवाद मानतो. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. सो न्यूज फ्रॉम द सेंटर इज सिद्धार्थ स्पोर्ट्स. दे पे ऑन द टॉस अँड दे गोन बॉल फर्स्ट. ते ट्यून विथच कुठेही जाऊ नका. दुसरा डाव सुरू होतोय. 62चा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज झाला मसा वॉरियर्स आणि फिल्डिंगसाठी झाले रेडी टीम जे बजरंग माजबी. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडले जाऊयात आकाजी भोईर अर्थातच बंटी दादा यांच्यासोबत. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद, तर फलंदाजी मार्कवर आहेत गणेश, त्यांच्यासोबत आहेत तुषार. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पॉवर प्ले तर पहिले षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय मेजर विनोद. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय गणेशच्या माध्यमातून 4 धावांसाठी. 62 धाब्याचं टार्गेट आहे आणि सुरुवात जबरदस्त केली गणेशनं. चौकारानं डाव सुरू होते मसा वॉरियर्सचा. नावातच सर्व काही आहे. मसा वॉरियर्स ते योद्धे आहेत आणि ते लढणं जाणत आहेत आणि त्याच पद्धतीनं पहिल्या बॉलवर चौकार सध्या आपण पाहतोय बॅटर गणेशच्या बॅटमधून. ऑनस्क्रीन सध्या आपण बघत आहोत हा आमचा भव्य दिव्य मेन स्टेज, ज्यावरती चमचमत्या ट्रॉफीज आणि आकर्षक असलेले करंडक. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह ऑन दी अप, चांगला फटका, मेरिटवर खेळतायत. फिल्डर मात्र पाठमोऱ्या परिस्थितीत पोचले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि सध्या तो यशस्वी होताना पाहायला मिळेल. 2 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड, 6 धावा सध्या धावफलकावर. चांगली सुरुवात पाहायला मिळते सलामीसाठी आलेले फलंदाज गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला. या बरेला क्लीन बोल्ड मिडल स्ट्रिक दाखवली आणि आता ती वाकवली. तदनंतर सेलिब्रेशन गोलंदाज मेजर बिनोचं पाण्याजोग आहे. फलंदाज बाद, बँक ऑन टार्गेट, त्रिफळ उद्ध्वस्त. गणेश परत आहेत माघारी. पहिला हादरा मसा वॉरियर्स क्रिकेट संघाला. पाहायला मिळत आहेत आपल्याला. या सिरीज आकाश सर पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त केली मेजर विनोदनं आणि आता तोच कॉन्फिडन्स विथ द बॉल आपण पाहतोय. गणेशनं चांगला स्टार्ट केला होता पण क्रिकेटचा टीम फॉर टेम्परामेंट संयम त्याला राखता आला नाही. तो बाद होतोय. बॅटिंगसाठी आता पोहोचला निखिल स्टॅकर एंडला. साहिल रोटे यांच्या वतीनं प्रत्येक चौकार षटकारासाठी 500, त्याचबरोबर अनिश कुर्ले जे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत त्यांच्या वतीनं देखील 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. स्कोर 6 बनला. षटक सैला तर पहिलं सुरू आहे. 1 विकेट आतापर्यंत गमावलेली आहे. या वेळेला चांगला बॉल अगदी पुढे टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय. आकाश सर पहिल्या 2 बॉलवरती आक्रमक सुरुवात, पण तदनंतर पलटवार आपण पाहतोय गोलंदाज मेजर विनोदचा. खूप
खूप चांगली अशी गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्या गोष्टीची गरज होती सर या ठिकाणी आणि तेवढेच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. या आपल्याला समोर ड्राईव्ह केलाय, चांगला ऑफ ड्राईव्ह, फिल्डर उपस्थित. बेल्स पूर्वीच पडल्या होत्या सिरीज, ते सांगतायत पंच. एकदा मिळताना दिसेल. रिस्की सिंगल कंप्लीट झालेली आहे. स्कोर सध्या या सिंगल धाब्याने आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आहे सध्या स्कोरबोर्डवर 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावर, स्टील 1 टू गो. इकॉनॉमिकल कामगिरी आकाश सर पहिल्या षटकात आपण बघत आहोत. नक्कीच आणि एक चांगल्या स्टार्टची गरज आहे या ठिकाणी. आता तुषार आले आहेत फलंदाजी मार्कवर. ते तुषारला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे मसा संघासाठी. चांगला स्टार्ट इथे गणेशने करून दिला होता, परंतु काय 2-3 चेंडूमध्ये गणेश आऊट झालेला आहे. त्यानंतर आता तुषार आले. तुषारकडनं खूप मोठी अपेक्षा आहे मसा संघासाठी. तुषारला आता जबाबदारीनं या सामन्यात बॅटिंग करावी लागेल ओपनर म्हणून. त्याचा रोल तितकाच निर्णायक आहे. पाहिजे कशा पद्धतीनं त्याची भूमिका तो अदा करतोय. बॉल तयार मेजर विनोद. या वेळेला बॉल हवेत, कव्हर्स बाउंड्रीच्या दिशेनं बॉल चाललाय. फिल्डर मात्र इनफिल्डमधून पाठवणाऱ्या परिस्थितीत पोहोचतायत. थ्रू द कव्हर्स इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना, पण धावा फक्त 2 पाहायला मिळाला. सुंदर टायमिंग होतं. षटकाची झाले सांगता पाठलाग 62 जर सूर्य बनले गेले 9, 24 बॉल. आता गरज आहे 53 धावेची. पहिल्या षटकात 9 धावेचा स्टार्ट तर मिळालाय, पण 24 बॉल अजूनही 53ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.20चा. आकाश सर सेकंड पॉप्लेमध्ये धावफलकाचा अपेक्षित वेग जो मेंटेन करणं आता चॅलेंज बनलेलं आहे बॅटिंग टीम करता. नक्कीच आपण पाहू शकता मसा संघाकडे पण त्या ताकदीचे फलंदाज आहेत. निखिल, तुषार, त्यानंतर अमोल सर आहेत. मोठे मोठे अनुभवी खेळाडू आहेत. पहिला बॉल एक वेगळी युनिक ॲक्शन आहे, जस्ट लाईक जसप्रीत बुमराह, पण नियंत्रण नव्हतं. वाईड बॉल एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाव्यासोबत सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. तर 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. बॉल तयार, ओव्हर द विकेट. अजित अर्थातच अज्जू. हा देखील फुल टॉस लेगटिसला मिस करतोय. डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. सलगचा दुसरा वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या 11. आकाश सर कसे काय उन्हात परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि त्या एक्स्ट्रा 2 धावा आता आलेल्या आहेत आणि त्या 2 धावेने धावफलकात वाढ झाली. धावफलक जाऊन पोहोचले येते 11 या आकड्यावरती. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटक्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी मसा संघाला. तयार होतोय अजित. आता यॉर्कर दोन्ही पायांमधून बरोबर लेग स्टिकला उखाडतोय. फलंदाज बाद, त्रिफल उद्ध्वस्त. निखिल परत आहेत माघारी. धक्का बसतोय 3रा. ठिकाणी मस्सा MPCIचे सचिव रामभाऊ पष्टे यांचं आगमन झालेले. आयोजक वटांच्या वतीनं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. संकेत आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. तुषार कुर्ले यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी. सुधीर बापू इंदुराव यांच्याकडनं 500 रुपये. जर त्यांनी लगातारचे 3 षटकार लगावले तर 500 रुपये कॅश प्राईज इथं अनाऊन्स झालेला आहे आणि 2 जरी त्यांनी षटकार लगावले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स झालेलं आहे. नक्कीच तुषार तुझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. डाऊन द लेग स्टिक, आणखीन एक वाईड बॉल, 2 वाईड. त्यानंतर चांगला यॉर्कर, त्यावर विकेट आली. पुन्हा एकदा रिदम आता गमावलाय तर गोलंदाज अजितनं. वाईड बॉल, एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 12, 12 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार अजित. फुलटॉस बॉल, दिशा दिली ऑन साइडला. गॅप मोठा आहे. बॉल चालला महेंद्र सिंग धोनी स्टँडच्या बाजूनं. फायनान्स स्टँडच्या बघत येतोय तो चौकार. 4 धावा.
आपण पाहताय मस्सा वॉरियर्स या संघाला त्यांच्या टी शर्टचं सौजन्य आपल्याला मिळालेलं आहे स्वर्गीय कल्पेशदादा प्रतिष्ठान मस्सा यांच्या वतीनं भावेशजी कुर्ले यांच्याकडनं. फुलटॉसवर कॅच ड्रॉप सेल्फ फॉलो थ्रू मध्ये अजितचं जजमेंट मात्र अपयशी राहिलेला आपण बघत आहोत. जीवनदान मिळतंय त्या ठिकाणी बॅटर संकेतसाठी शुभ संकेतांनी बॅटिंग करणाऱ्या मस्सा वॉरियर्स क्रिकेट संघासाठी शुभ संकेत आलेले आहेत. कॅच ड्रॉप एक सिंगल धाव मिळताना दिसेल. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद संकेतला प्रदान होतोय तर टीमची धावसंख्या सिंगल पोहोचते पुढे 17. सुरेशजी गुडे उपस्थित आहेत. विनंती या पण आपलं स्वागत आहे. ऑन साइडला फलका लाजवाब आहे. चालल्या बॉल गॅप मध्ये चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे आणि धावा देखील चांगल्या मिळताना पाहायला मिळतील. येतो तो चौकार. ज्याची मागणी कामगिरी खर्चिक कामगिरी 4 बॉलमध्ये 12 रन्स त्यांना आतापर्यंत खर्च केलेले आहेत. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. हेलिकॉप्टर स्टाईल बॉल चाललाय पण फिल्डिंग तितकीच कमालीची पाहायला मिळतीये. चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेच्या नजदीक पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वप्नील आणि त्याची स्वप्नवत कामगिरी. कॅच कंप्लीट फलंदाज बाद. ठिकाणी बॅटर तुषारला तिसरा आदरा. जाणीव करून देतोय मसा वॉरियर्सला. क्रॉसिंग रूल बाबत मित्रांनो तुम्ही अलर्ट राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट टुर्नामेंट लक्ष असू द्या. लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीचं लक्ष त्या गोष्टीकडे गेलं. दिनेशजी गरज प्रवीणजी विदे यांच्यात त्या बाबतीत चर्चा झाली लगेचच. ठीक आहे, होत असतं असं, पण यानंतर असं होता कामा नाही. लक्ष सुद्धा कंपल्सरी क्रॉसिंग बाउंड्री लाईनच्या आतच व्हायला हवी ही सूचना आपण लक्षात घ्या. स्कोर सध्या 21-21 विजयाचं समीकरण आहे. 19 बॉल बाकी असताना 41 धाब्याची आवश्यकता. फुलटॉस बॉल बॅटची कडा घेतोय, जागेवरच गरंगलत राहिलाय. यष्टी रक्षक बॅकअपसाठी उपस्थित झाले. डॉट बॉलची होईल सांगता आणि याचबरोबर समाप्ती होईल दुसऱ्या षटकाची. पाठलाग 62चा सूर्य 2 षटकात बनला गेला 21. इक्वेशन 18 बॉल 41 2 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. या देऊयात संजी डीजे अनिकेतला. मेजर विनोद गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सेकंड स्पेलच्या दरम्यान ओव्हर नंबर 3 मध्ये आत्मारामदादा जाधव उपस्थित झालेत. माऊली या नावाने सुपरिचित आहेत. विनंती या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे आंबेडकर चषकात. सामना पूर्वरत सुरू होतोय. चला वेळ का घेता, जास्त घाई करा जरा. मेजर विनोद अँड आर्मी 11 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेली आहेत. जरा घाई करा. 9 मिनिटात येणारी 2 षटकं टाकावी लागतील. पहिला बॉल समोर मिड ऑफ कडे फिल्डर आलाय. एक धाव मिळताना दिसेल. थ्रो थोडा डॅबट झालाय. आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि तो यशस्वी होतोय. लेझी अप्रोच फिल्डर कडून. 2 धाब्यासोबत स्कोर सध्या 23-23.
23 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. यावेळेला चांगला बॉल लेंथवरून टप्पा पडल्याबरोबर थोडा उसळलाय. सरळ विकेट किपरच्या हातात बॉल दाखल होतोय. डॉट बॉलची होईल सांगता. स्कोर सध्या स्थिर. धावा स्थगित. 23 धावा. डाऊन दी लेग स्ट्रिक. येस इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावे सोबतीनं टीमची टोटल सध्या पाहतायत आपण 24-24. लॉस ऑफ 3 विकेट. 16 बॉल अजूनही 38 धावेची आवश्यकता. लक्ष फार मोठं आहे. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट केलाय. काल झेल पकडलाय. स्टनिंग अँड स्पेक्टॅक्युलर बट टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर. फिल्डिंगचा जो दर्जा आहे क्षेत्राच्या ते स्टँडर्ड आहे ते जपले प्रमोदनं आणि डाईव्ह लगावत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईल हा पकडलाय लाजवाब झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही. फलंदाज बाद. संकेत परततोय माघारी. बंटी दादा 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 15 बॉल 38ची अजूनही गरज आहे. काय वाटतंय, काय रणनीती असेल आता मसा वॉरियर्सची? नक्कीच सांगायला आवडेल. सामना अजूनही कोणाच्या दिशेने झुकलाय हे आपण सांगू शकत नाहीत, परंतु मसा वॉरियर्सला जर जिंकायचे असेल मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अपील आहे ना आउट. इथे विकेटचं पतंग पडताना पाहत आहे अनिकेत याचं. आहेत आणि अनिकेतची विकेट गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी चालेल त्या अमोल आणि गोलंदाज मेजर विनोद यांना विकेट हॅट्रिकची संधी आहे या ठिकाणी. पाहूया विनोद त्या संधीचा फायदा घेतायत का. आणि जर मस्सा वॉरियर्स संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. एक दुजा घेऊन काही होणार नाही या ठिकाणी. काय वाटतंय सर, एक दुजाने होईल का काही? गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे तर आता एस टी बस, 2 व्हीलर 4 व्हीलरनं प्रवास करून चालणार नाही. एअर स्ट्राईक नितांत गरजेची आहे. आवश्यक आहे हवाई हल्ला. विकेट हॅट्रिकची संधी बॅटची कड आहे आणि फलंदाज होतोय बाद. आंबेगावकर चषकात लाजवाब कामगिरी करतोय स्वतः संघनायक मेजर विनोद. त्यानं कॅरी केली आहे स्पर्धेतील विकेट हॅट्रिक. आंबेगावकर चषकात सध्या दबदबा त्याच्या गोलंदाजीचा. लागोपाठचा तिसरा फलंदाज बाद. नक्कीच या ठिकाणी आंबेगाव चषकातील ही तिसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते सर. खूप पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला सौरभ आगिवले शिरवली संघ यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्यानंतरची विकेट हॅट्रिक आहे ती शिवतेज न्हावे संघाचे गोलंदाज सागरजी हिंदुराव यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्यानंतर आता तिसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते ती मेजर विनोद यांच्या माध्यमातून महाज बी संघाकडनं ते बिलॉंग करतायत. अविनाशजी भवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनीही सुद्धा अतिथी मंचावरती येऊन बसायचं आहे, असं नसतं व्हायचं आहे. आणि मिड इनिंगमध्ये आपण सत्कार करणार आहोत या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं मेजर विनोद यांच्या माध्यमातून खूप चांगला असं यॉर्कर चेंडू पाहायला मिळालेला आहे. एस टी रक्षक जगदीश यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलेला आहे.
फक्त 3 धावा खर्च करल्या आणि त्यानंतर 3 विकेट सुद्धा. म्हणजे आपण पाहू शकता 3 विकेट आणि 3 धावा खर्च करत मेजर विनोद यांनी इथं आपलं क्षेत्र संपवलेलं आहे षटक. आणि मला वाटतं अजून एक तुम्हाला मी त्याबद्दल सांगू शकतो की ते तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत मिड इनिंगमध्ये. आता या एसडीज यानंतर काही सन्मान आहेत जे आपण संपन्न करतोय. उपस्थित झालेले आहेत मंचावरती सूर्यजी गुडे, लकी चायनीज कॉर्नरचे सर्वेश्वर आणि नवापाडा टीमचे स्पॉन्सर आहेत. सूर्यजी गुडे यांचा सन्मान यानंतर होतोय. विनंती आपला सन्मान स्वीकारा. तदनंतर किसनजी बांगर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेलं आहे. विनंती किसनजी बांगर आपला शुभ सन्मान स्वीकारा. अनेकविध स्तरांमधून आंबेगावकर जजकासाठी नेहमीच मदतीचे हात अनेकविध मान्यवरांचे सहकार्य आलेलं आपण पाहत आहोत. आणि सध्या त्यापैकीच आहेत किसनजी बांगर ज्यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य लाभले त्यांचा सन्मान होतोय. दिनेशजी घरत त्यांच्या शुभ असते. उमेशजी गोतरणे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. खास करून वाडावरून ते उपस्थित झालेत आणि यानंतर त्यांचाही सन्मान होतोय. मॅच कंटिन्यू करा. ऑनफिल्ड अंपायर बाळा सर. 12 बॉल 38 ची गरज आहे. लाईन पाहावी लागेल. एसडीज वाईड एक एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धाव मात्र मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 25-25. यानंतर आत्मारामजी जाधव माऊली यांचा सन्मान होतोय जे मंचावरती उपस्थित झालेले आहेत. क्लीन बोर्ड लेग स्टिकला आता उखाडलाय गोलंदाज हर्षलला. संघ मात्र हर्षलने होतोय. आनंदमय वातावरण सध्या जे बजरंग महाज बीच्या टीम मध्ये. फलंदाज बाद आणखीन एक हादरा. जी पवार आपल्या मंचावरती उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होतोय. दिनेशजी घरत त्यांच्या शुभ असते. गोलंदाज तयार. फुल टॉस आता टॉपेज बॉल अवेज फायलेग इन ऍक्शन. आणखीन एक झेल पकडलाय. हर्षलला मिळतंय सलगचं दुसरं सुयश. तर सांघिक 8वी सफलता जय बजरंग महाज बी क्रिकेट संघाकरता. फलंदाज बाद आणखीन एक हादरा. यानंतर काकडपाडावरून पंढरी घागस या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी मंचावरती उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होतोय. दिनेशजी घरत त्यांच्या शुभ असतं. येणाऱ्या कालावधीत त्यांच्या माध्यमातून देखील एका क्रीडा स्पर्धेचं आयोजन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 ते 4 जानेवारी या कालावधीत त्यांच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेली आहे. या पंढरी दादा गागस आपला शुभ सन्मान स्वीकारा. उपस्थित सर्वांचं स्वागत. ऑन हॅट्रिक पाहायचं एकाच सामन्यात 2 विकेट. हॅट्रिक कंप्लीट होतील का? बॉल हवे ते फिल्डर पोचला डाऊन दी बॉल पण कॅच ड्रॉप. हर्षलला संधी बनली होती पण तिचं सोनं झालं नाही. कॅच ड्रॉप. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या बनलेल्या आहेत. 2 धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 27-27. हळूहळू आकाश सर आता ऑल आउटचा खतरा मंडरावू लागलाय मसा वॉरियर्सवर. आणि नक्कीच आपण पाहू शकता की सामना हा माज संघाकडे पूर्ण झुकलेला दिसतोय. आणखीन एक फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त. यष्ट्यांची बॉल घेतोय भेट. फलंदाज बाद होतोय. लागतोय मैदानावरती धक्का. 9वा फलंदाज बाद. 1 मोर बिग विकेट डाऊन. वॉरियर्सची शेवटची विकेट आहे नयन यांची. नयन आलेत फलंदाजी करण्यासाठी. दरम्यानच्या कालावधीत व्हाईट बॉल. धावसंख्या 1 रन
पोचले पुढे 28. 8 बॉल आता 34 धावेची गरज आहे. लास्ट विकेट. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेगी बी गेटिंग रेडी फॉर फिल्डिंग. वाईडचा कॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. एकंदरीत या षटकात आतापर्यंत 3 वाईड 3 विकेट 1 डबल आपल्याला पाहायला मिळते. स्टील 2 गोल. धावा बनलेल्या आहेत 29. 29. 9 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. चांगला यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर. परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. कंट्रोल सध्या गोलंदाज हर्षलचा आपण बघत आहोत. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे. जय बजरंग महाजबीचा आणि या सामन्यात सध्या त्याचा चांगला परफॉर्मन्स आपण बघत आहोत. फ्युचर ब्राईट आहे. ज्या पद्धतीने त्याची कामगिरी या मॅचमध्ये होतीये लाजवाब आहे. दिशा दिली आहे. 1 धाव तर घेण्याचा प्रयत्न चालवलाय. 1 धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पण नकार आलाय. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागतं. स्कोर आहे आफ्टर एंड ऑफ 4 ओव्हर 30. 30 धावा. 6 बॉल 32 ची गरज आहे. सामन्याचं समीकरण 6 बॉल 32. 4 षटकात तर 30च बनलेले आहेत आकाश सर. आता एका षटकात 32 ची गरज आहे. 6 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता असताना क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे. या ठिकाणी आपण काही होऊ शकतं, परंतु विकेट सुद्धा आता अवेलेबल नाही आहेत. मस्सा वॉरियर्सकडे एक शेवटची विकेट आहे. पाणी बॉटल घेऊन जा पप्पाला. आणि 6 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता. सगळे चेंडू हे सीमारेखेच्या पलीकडे जावे लागतील षटकारासाठी, तर मस्सा वॉरियर्स हा सामना जिंकू शकतो या ठिकाणी. आणि शेवटची विकेट आहे, म्हणजे विकेट पण ठेवायची आणि 6 चेंडू सीमारेखेच्या पलीकडे घालवायचे आहेत. नयन हे कारनामा करून दाखवेल का या ठिकाणी मस्सा वॉरियर्स संघासाठी? बॉल मागे चाललाय. विकेट किपर आणि फाईन लेगला बीट करत लॉंग स्टॉपला स्क्रीनवर येतात या बेधडक कडक धावा 4 आणि या चौकारांना संघर्ष अजून जिवंत ठेवलाय टीम मस्सा वॉरियर्सनं. स्कोर पाहताय 4 धावेसोबत 34. 34. 5 बॉल बाकी आहेत आणि आता आवश्यकता आहे 28. 28 धाव्याची. एनिथिंग कॅन हॅपन. टेनिस क्रिकेट जगतात टेलिएंडर्सनं देखील अनेक सामने संपवलेले आम्ही पाहिलेत. अपील पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. डायरेक्ट हिट. एस इट इज आउट. सामना संपलाय. संघ ऑल आउट होतोय आणि या सामन्यात दमदार विजय आपण पाहतोय जय बजरंग महाजबीचा. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर सामनावीर पुरस्काराचं वितरण होतंय. मेजर विनोद मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर, ज्यांना पहिल्या डावात 14 बॉलमध्ये 28 धाब्याचं योगदान दिलं.